मित्रांनो नमस्कार. सांगली तक मराठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण सध्या शेतकऱ्यांच्या मनातल्या चिंता, शेतकऱ्यांच्या मनात काय नेमके प्रश्न आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आपण सध्या वाळवा तालुक्यातील येवलेवाडी या गावामध्ये आहोत. आपण सध्या पाहतोय इथं आता काही वयोवृद्ध लोक बसलेले आहेत. तर नेमकं त्यांच्या काळातली शेती, आत्ताच्या काळातली शेती काय नेमकं फरक आहे, कशा पद्धतीने आता ते या सगळ्या वातावरणाकडे बघतायत हे त्यांच्याकडे जाणून घेऊया. बाबा नमस्ते. काय नाव आपलं? शिवाजीराव मनोहर जगताप. काय वय आहे आपलं आता? माझा आता 80 वर्ष वय आहे. 80 वर्ष. तुम्ही आता काय पेशानं काय शेतकरी आहे का काय? नाही, मी सर्व्हिसला होतो, बर. पण शेती अधिक सर्व्हिस करत होतो. आता काय तुमच्या काळातल्या शेतीत आणि आत्ता शेतीत काय फरक वाटतोय? फार जमीन आसमानचा फरक आहे दोन्ही वेळच्या ह्याच्यामध्ये. त्यावेळेला पाणी नव्हतं शेतीला आमच्या, म्हणजे पावसाच्या जीवावरती आमची शेती त्यावेळी चालत होती. आज पाणी आमच्या गावाला म्हणा, आमच्या गावांच्या आजूबाजूला म्हणा, आमच्या जिल्ह्यामध्ये म्हणा, आमचे साहेब पहिल्यापासून राजारामबापू पाटील यांचा आशीर्वाद आमच्या ह्या गावांना वगैरे सगळ्या लागलेला आहे. आणि त्यांनी त्यांच्या मदतीतून, त्यांच्या प्रयत्नातून आमचा हा जिल्हा जवळजवळ म्हणाल का हरकत नाही, थोडा भाग राहिला असेल, सुजलाम सुफलाम केलेला आहे. काय आज नदीचं पाणी नदीपासून दूर असलेल्या गावापर्यंत पिण्यासाठी पण नेलेलं आहे आणि शेतीसाठी त्या पाण्याचा उपयोग केलेला आहे त्यांनी. आणि आज आम्ही चांगल्या परिस्थितीत ऊसाचं उत्पादन घेतो. काय बाकीची पिकं जुजमी असतात, पण महत्वाचं पीक आमचं कोणतं, तर ऊसाचं पीक आहे महत्वाचं. आता सध्या आपण पाहतोय की 15 जून उलटून गेला आता, किमान जूनचा 15 गेला आता, हा, पण अजून पाऊस नाही. त्यामुळे शेतकरी आता कुठेतरी चिंतेत आहे. कारण चिंतेत आहे. शेतीची मशागत झाली, तुमच्याकडे बी बियाणं उपलब्ध आहे, फक्त आता पावसाच्या वाटेवर राहिलेल्या सगळ्या गोष्टी. काय वाटतंय, काय भावना आहे शेतकऱ्यांची, काय अवस्था आहे? शेतकऱ्यांची अवस्था आता द्विधा अवस्था झालेली आहे. पावसाची शेतकरी चातक पक्षाप्रमाणे वाट पाहत बसलेला आहे. पण आज सुदैव असं दुर्दैव म्हणायचं आपलं की पाऊस आपल्याला नाही. त्यामुळे सगळ्या पेरण्या थांबलेल्या आहेत. शेतकरी फार मोठ्या संकटामध्ये सापडलेला आहे. आता शासनाने सुद्धा पीक कर्ज योजना जी माफ केलेली आहे, म्हणजे पिकाचे तुमची कर्जमाफी झालेली आहे. काय वाटतंय, समाधानी आहात का या गोष्टीला? नाही, शेतकरी या बाबतीत समाधानी नाही आहे. कारण कर्जमाफी ही नुसती नावाला त्यांनी मलमपट्टी लावल्यासारखं त्यांनी काम केलेलं आहे. अजून कोणाची कर्जमाफी झालेली नाही. म्हणतात ते आम्ही कर्जमाफी केली, अमुक कोटी दिले, तमुक कोटी दिले शेतकऱ्यांसाठी, पण अजून कर्जमाफी काय नाही. सर्रास शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी, ह्याच्यामध्ये निकष लावले जाऊ नयेत. सतत भरणारा कर्ज शेतकरी, त्याचीही शेतकरी म्हणजे त्यालाही काहीतरी त्याच्यामधून मिळावं, का तर तो सतत पैसे भरत असतो, कर्ज भागवत असतो. म्हणजे त्याची काही चूक आहे का? ती आले असतील पैसे दोन त्याच्याकडे, त्यानं ते कर्ज भागवलं. त्यांनाही तुम्ही काहीतरी म्हणजे सहकार्य करावं, त्यांनाही तुम्ही माफीच्या योजनेतून काहीतरी अनुदान द्यावं, अशी माझी इच्छा आहे. आता तुम्ही ऊस उत्पादक आहात म्हणून सांगताय. आता परवा गोपीचंद पडळकर जे आमदार आहेत भाजपचे, त्यांनी एक असं विधान केलं की ऊस हे लाचारीचं पीक आहे, असं एक त्यांनी विधान केलं. आपण ऊस उत्पादक म्हणून कसं बघताय इकडे? हे पहा, राजकारणामध्ये काही पिलावळ असत्या, आणि ती पिलावळ अशी असते, एखादीच असते अशी, म्हणजे तांदळात जसा खाडा असतो का नाही, आणि आपण भात खाताना दाढ खाली लागला तर आपल्याला कळा कसा येतात. गोपीचंद पडळकर ही अशा पद्धतीचे ते आहेत. आणि माणसांची डोकी फिरवण्याचा, माणसांच्या डोक्यामध्ये कुठल्या तरी वेगळ्या प्रकारचे विचार आणायचे आणि माणसांची डोकी फिरवायचं काम ते करत असतात नेहमी. विशेषतः म्हणजे त्यांनी विकासाचं काय काम केलं हे त्यांनी स्पष्ट करावं. उगं कोणाच्या तरी नाव घ्यायचं आणि त्यांच्या नावाचा डांगोरा फिटत बसायचं, हे असलं नको आहे. चांगलं चाललेलं असताना कशासाठी पाहिजे आहे कोणाचं तरी नाव घ्यायचं, शिवी द्यायची, उगाच प्रसिद्धी मागवायची कशासाठी? अशानं प्रसिद्धी मिळत नसते. काय तुमच्या भागात तुम्हाला समाधान वाटत असेल, पण आज की आम्हाला कळतंय त्यापासून राजाराम बापूंनी प्रत्येक गावोगाव आड काढलेले आहेत.
विहिरी काढलेल्या त्या पिण्याच्या पाण्यासाठी. म्हणजे त्यावेळेपासूनच ह्या जयंतराव पाटलांच्या डोकी सुद्धा ते विकासाच्या कामाचं भरलेलं आहे आणि चांगल्या पद्धतीने जयंतराव पाटील विकासाचं काम करत असतात. आणि त्यांना जर तुम्ही नावं ठेवत असाल तर परमेश्वर तुम्हाला कधी माफ करणार नाही. अगदी शेवटचा प्रश्न, आपण आता वय आपला 80 सांगताय, आपण कितीचं सरकार आली, कितीचं सरकार गेली, आपण कितीचं सरकार बघितली स्थापन झालेली, आपण एक काय विनंती कराल शासनाला, शेतकऱ्यांसाठी अजून काय त्यांनी योजना आणल्या पाहिजेत, काय नेमकं आपण एक शेतकरी म्हणून, एक सुजाण नागरिक म्हणून काय सांगाल शासनाला? हे पहा, आमच्या जयंतरावनी तशा योजना खूप आणलेल्या आहेत. आमचं जयंतराव पाटलांच्या बाबतीतला शेतकरी जो आहे तो शेतकऱ्याचं मत त्यांच्या बाबतीतलं चांगलं आहे, उत्तम आहे, कारण त्यांनी विकास तसा केलेला आहे. आज शेतकरी म्हणजे 50%पेक्षा 75%पेक्षा सुखी आहे त्यांच्यामुळं, म्हणजे जयंतरावांच्यामुळं. आणि अशा पद्धतीनं असताना सुद्धा कुठंतरी बाबांनो, म्हणजे आता माझी कुठं वाढ जरा चुकत असेल बोलताना. काय तुम्ही प्रश्न विचारला काय माझ्या लक्षात सुद्धा राहिला नाही. शासनाकडे तुमची काय मागणी आहे? हा, शासन नुसतंच म्हणतंय आम्ही कर्जमाफी करतो, आम्ही अमकं करतो, तमकं करतो, शेतकऱ्यांना बी बियाणं देतो, काही मिळत नाही. ही नुसती घोषणाबाजी असते. आणि आज ही जनता पार्टी आहे ही नुसतं फसवणुकीचं काम करत असते. माणसांना उगाच दिलं म्हणायचं, त्यांची मतं मिळवायसाठी अहो पैसा वाटतंय सरकारी, कुठनं पैसा आणतं काही कळत नाही. मग विकासाच्या कामाला का ते खर्च करत नाही? विकासाची कामं करून दाखवावी. नुसते रस्ते झाले म्हणजे सगळा विकास झाला असा त्याचा अर्थ होत नाही. काय शेती खरा मुख्य प्रामुख्याने आपला भारत देश शेतीप्रधान देश आहे. शेतकऱ्याकडे किती कुठल्या भावनेने तुम्ही पाहिलेला आहे आणि किती शेतकऱ्यांचा तुम्ही विकास केलेला आहे. तुम्ही मोठ्या खातेदारांना तुम्ही उचलू लागता, म्हणजे कोण टाटा बिर्ला वर्गे अशी जी मोठी माणसं आहेत अशा लोकांना तुम्ही फक्त सहकार्य करता आणि त्यांच्याकडून पैसा घेता आणि तो वाटता तुम्ही. मतासाठी केवळ ही तुमची लाचारी चाललेली आहे. अगदी बरोबर तुम्ही आता सांगितलेलं आहे. शेवटचा प्रश्न आहे, आपण आता इथं जे शेतकरी आहेत ते शेतकऱ्यांना काय सांगाल, कुठल्या पिकातनं जास्त प्रगती होते? आता आमच्या भागात तरी ऊसाच्या पिकातून प्रगती जास्त झालेली आहे आणि आजही होते. इतर पिकं पावसाच्या पाण्यावरती असतात, मग पाऊस वेळेत पडत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची प्रगती खुंटते. मग आज आम्ही मुख्य पीक ऊसाचं ठेवलेलं आहे आणि त्या ऊसाच्या पिकावरच आमची प्रगती झालेली आहे, चाललेली आहे, चांगली आहे प्रगती. हे येवलेवाडीचे शेतकरी आहेत त्यांनी त्यांच्या शब्दात सांगितलेलं आहे कशा पद्धतीनं ऊसाचं पीक घेतल्यानंतर प्रगती होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शासनाकडे त्यांनी आता विनंती केलेली आहे की शासनाकडे शेतकरी केंद्रबिंदू मानून शासनाने ज्या योजना आहेत त्या योजना राबवल्या पाहिजेत, कारण शेतकरी आता सध्या अडचणीत आहे. आपण पाहतोय की हे बदलतं हवामान आणि शेतकऱ्यांना लागणारा खर्च याचा कुठे मेळ बसत नाही. त्यामुळे शासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांसाठी चांगल्या योजना आणून शेतकरी कसा सुजलाम सुफलाम होईल याकडे त्यांनी बघितलं पाहिजे, असं या शेतकऱ्यांचे वयोवृद्ध शेतकऱ्यांचं मत आहे. सांगली तकसाठी शीतलकुमार शेटे, येवलेवाडी.